श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशा प्रकारे करायची व काय नियम आहेत ते, व नारळाला तडा गेल्यावरती त्याचे काय केले पाहिजे। कोणत्याही मंगल कार्यामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये पूजामध्ये कलशाची स्थापना केली जाते। हे आपल्याला नेहमीच आपण पाहत असतो, कारण मंगल कलश हा त्या पूजेचा जिवंत स्वरूप आहे। मंगल कलश हा त्या पूजेचे जिवंत रूप आहे असे म्हणले जाते आणि आपल्या देवघरामध्ये मंगल कलश जर नसेल तर देवारा हा अपूर्ण आहे असे म्हणले जाते। या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत हे देवघरामध्ये जो कलश असतो तो आपल्या कुलदेवतेच्या नावाचा असतो। ज्यांना कोणाला आपली कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल त्यांनी दररोज 11 ते 21 माळा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप केला तर आपली कुलदेवता जागृत होते व आपल्याला स्वप्नात येऊन दृष्टांत देते। जेव्हा आपल्याला आपली कुलदेवता स्वप्नात येऊन दृष्टांत देते तेव्हा आपण आपली कुलदेवता कोण आहे हे ओळखू शकतो व त्यानुसार आपल्याला माहीत होते की आपली कुलदेवता कोण आहे व त्यांच्या नावाचा आपण देवघरामध्ये कलश स्थापन करू शकतात। कलश स्थापनेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते। तांब्या एक लागतो, नारळ लागतं, नारळ पूर्ण सोललेले नसावा, नारळाला शेंडी असायला हवी, आंब्याचे किंवा विड्याचे 5-5 पाने लागतील, फुले, थोडे तांदूळ, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, कलशासाठी लाल धागा, तांबा स्वच्छ धुवून घ्या व तांब्यावर स्वास्तिक काढा व रिद्धी सिद्धीच्या रेषा काढा व नंतर कलश देवघरामध्ये स्थापन करायचा आहे। कलश स्थापन करते वेळेस त्याच्या खाली थोडे तांदूळ टाकायचे। तांदूळ हे गोल आकारामध्ये किंवा स्वास्तिक काढून कलशवरती स्थापन करायचा असतो। जर नारळाला तडा गेला असेल तर ते नारळ तुम्ही जमिनीमध्ये पुरू शकतात व नारळाला जर कोंब आला असेल तर ते नारळ तुम्ही जमिनीमध्ये झाडाच्या स्वरूपामध्ये लावू शकतात, म्हणजेच त्याचे तुम्हाला झाड येईल। नारळ फेकू न देता ते जमिनीमध्ये पुरल्यावरती त्याला खत तयार होतो। अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करू शकतात व नारळाला तडा गेल्यावर काय करावे हे सुद्धा आज आपण पाहिलेले आहे। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते। हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।